अनपेक्षित प्रेम भाग 23। आज चंद्रपूरला भल्या पहाटेच जाग आली होती। प्रत्येक घरात गजबज सुरू होती। परसदारी बंब किंवा चुली पेटविल्या होत्या। पै पाहुण्यांची अंघोळीची घाई गडबड, सदार अंघोळीची लगबग, दारांनाच फुलांची तोरणे बांधली जात होती। बच्चे कंपनी जत्रेसाठी म्हणून लवकर उठली होती। त्यांची गडबड सुरू होती। गावच्या माळ रानावर विक्रेत्यांचे स्टॉल उभे राहिले होते। तिथेही माल सजवण्याची कसरत सुरू होती। संपूर्ण गावात गल्लीबोळात पताका लावण्यात आल्या होत्या। वाड्यावरही जत्रेची लगबग होती। सूरजने आज सर्वांना लवकर उठविले होते। लवकर आवरायला सांगितले होते। सूरज, एवढ्या लवकर आम्हीही आवरायचे? अरे बाबांनो, आज पालखी असते। सगळा गाव तेथे गोळा होणार आणि तुम्ही घरीच राहणार का? जत्रेसाठी थांबलात ना, मग जत्रेची मज्जा लुटा। बरं आवरतो आम्ही, तूही आवरायला घे। आज अंघोळ इथे नाही करणार। का रे? आज शॉवरखाली नाही अंघोळ। आज चांदीच्या घंगाळ्यात बंबातले कडकडीत गरम पाणी आईसाहेब, अक्कासाहेब आज आम्हाला तिघांना तेल उठणे लावून अंघोळ घालणार। थोडक्यात आज तुमच्याकडे दिवाळीचे अभ्यंगस्नान आहे म्हणायचे। हो, म्हणून आज आमची खास बडदास्त असते। आता बघालच तुम्ही। एकदा मी तिकडे गुंतलो की तुमच्याकडे लक्ष देता येणार नाही, म्हणून म्हणतो लवकर आवरा। चहा नाश्ता करून पालखी सोहळा आणि त्यानंतरचे सोहळे बघा, आवडतील तुम्हालाही। सूरज, तू आमची काळजी करू नकोस। आम्ही सर्व व्यवस्थित बघू। तू तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे कार्यक्रमात भाग घे, पायल म्हणाली। पायल, तू तर खूपच समजूतदार झालीस, मुद्दाम सूरज म्हणाला। होय रे, परिस्थिती माणसाला शिकवते म्हणतात ना, पायलनेही हसत उत्तर दिले। बरे, मी जाऊ आता? काही पाहिजे असल्यास निरोप द्या। सूरज, तू जा रे, आम्ही मॅनेज करू। पण सूरज, आवरल्यानंतर वाड्यावर येऊ शकतो का? पायलने विचारले। ए ना, त्यात काय विचारतेस? चल निघतो मी, तुम्ही आवरा तुमचे। एवढं बोलून सूरज निघून गेला। सूरज म्हणाला, त्याप्रमाणे आधी आवरून घेऊ, नंतर मोज मजा, ओके? वैभव म्हणाला, ओके बाबा, सगळे म्हणाले। जो तो आवरण्यासाठी निघून गेले। पायला खूप उत्सुकता होती जत्रा बघण्याची। तिने कधी कुठलीच जत्रा बघितली नव्हती। गाडीमध्ये महेंद्रसिंहने जत्रेसंबंधी थोडे सांगितले होते, त्यामुळे लवकर आवरून झाले तिचे। सोनलच्या मागे तिने भुणभुण सुरू केली आवरण्यासाठी। वैतागून सोनल तिला म्हणाली, पायल, मी आवरून वाड्यावर तुझ्याबरोबर येणार नाही, मग का उगाच माझ्या मागे लागतेस? मी सावकाश आवरणार आहे। ठीक आहे, तू बस आवरत, मी जाते वाड्यावर। तुला यावेसे वाटले तर ये, नाहीतर बस इथेच, पायल थोड्याशा रागानेच म्हणाली। पायल, आपल्याच घरचा काही कार्यक्रम असल्यासारखे वागतेस तू, सोनलही टोमणा मारत म्हणाली। सोनल, मला उत्सुकता आहे म्हणून मी अशी वागते, सोड, तुला नाही समजणार। मी तुझ्यावर रागावलेले नाही। मी जाऊ आता? तू तुझा आवर। ठीक आहे, जा। पायल वाड्यावर आली। समोरच आबासाहेब होते। त्यांना तिने वाकून नमस्कार केला। ठीक आहात ना तुम्ही? हो आबासाहेब, मी अगदी ठीक आहे। आम्हाला महेंद्रसिंहांची काळजी वाटत नव्हती, तुमचीच काळजी लागली होती। त्याला सवय आहे, त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे। तुम्हाला वाचवणे, तुम्हाला मदत करणे हे त्याचे कर्तव्यच होते। बरे, आतमध्ये जा तुम्ही। पायलने होकारार्थी मान डोलावली। आबासाहेबांच्या अवतीभोवती इतरही माणसे होती, पण पायल त्यांना ओळखत नव्हती। ती सरळ आत आली। तिथे तिला नंदिनी भेटली। आंटी, तुम्ही आणि पप्पाजी आलात ना? मी देवाला सांगितले होते, लवकर पाठवून दे तुम्हाला। नंदिनीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवीत पायल म्हणाली, प्रिन्सेस नंदू, तुझ्याच सांगण्यावरून देवाने आम्हाला लवकर आणले। खरंच? अगदी खरे। काय ग, सूरज कुठे? काकाजी कुठे आहेत? मला नाही माहिती। ठीक आहे, मी शोधते त्याला। आंटी, माझी बहीण आणि भाऊही आलाय। तुला बहीण भाऊ पण आहे? आश्चर्याने पायलने विचारले। आत्यासाहेब आल्यात ना, त्यांची ताई आणि दादा आलाय। असं होय, त्यांच्याबरोबर खूप खेळले काल। मज्जा आहे तर प्रिन्सेस नंदूची। माझं नवीन फ्रॉक बघा ना, अरे वा, छान आहे। काकाजींनी आणलाय। तोच तेथे अक्कासाहेब आल्या। पायलने त्यांना वाकून नमस्कार केला। अहो, असू द्या, तुम्ही मला अवजाव करणार का हो? मला नाही आवडत मोठ्यांनी तसे म्हटलेले। आम्हाला तशीच सवय आहे, तुम्ही समजून घ्या। आईसाहेबही तसेच म्हणाल्या। तुम्ही लवकर आलात, अजून तिकडे चहा फराळ पाठविलेला नाही। चला, तुम्ही आता इथेच चहा फराळ करा। पायल अक्कासाहेबांच्या मागून आत गेली। आईसाहेब भेटल्या। पायल, कशा आहात? रात्री झोप व्यवस्थित झाली ना? हो आईसाहेब, मी ठीक आहे, झोपही छान झाली। बसा तुम्ही। बायजा, चहा नाश्ता घेऊन ये। काय हे, तुम्ही म्हणे नऊवारी साडी नेसला होतात, खरे ना? होय, दुसरे कपडेच नव्हते। त्या सावकाराच्या बायकोने साडी दिली हातात, म्हणाला नेसा। मी सांगून टाकले मला नाही येत नेसता, मग त्यांनीच नेसवली। नेसवताना म्हणत होत्या, आक्रीतच आहे, बाई माणसाला लुगडं नेसता येत नाही म्हणजे काय? नक्कल करत पायल म्हणाली। तिच्या नकलीवर आईसाहेब आणि अक्कासाहेब दोघीही हसल्या।
आज नेसणार का नऊवारी साडी? अक्कासाहेबांनी विचारले. आज कशाला? अहो, आज इकडे सगळ्या बायका मुली साडी नेसतात. पालखीची पूजा करायची असते म्हणून. आज आम्ही थोड्या वेळाने नऊवारीच साडी नेसणार. असं होय, मग चालेल. तुम्हाला मला नेसवावे लागेल. पण पायल, तुम्हाला आवडेल ना? आवडेल, पायल आनंदून म्हणाली. बायजा चहा आणि उपीट घेऊन आली. अक्कासाहेब, तुम्हीही घ्या ना माझ्याबरोबर. पालखी पुजल्याशिवाय आम्ही काही खात नाही. मग मलाही नको, मीही पालखी पुजल्यानंतर खाईन. अहो, तुम्ही पाहुणे आहात, तुम्हाला हरकत नाही, तुम्ही खा. असू दे, नंतरच खाईन मी. अक्कासाहेबांना तिचा निर्णय ऐकून आश्चर्य वाटले. ठीक आहे, चहा घ्या. चहा चालतो घेतला तर. आम्ही आत्ताच घेतलाय. पायलने चहा घेतला. आपण पूजा होईपर्यंत उपवास करण्याचा निर्णय घेतला याचे खरे म्हणजे पायललाही आश्चर्य वाटत होते. तिने अक्कासाहेबांना विचारले, सूरज कुठे दिसत नाही? तो आणि दादासाहेब पुढे गेलेत. पालखीचा मान आपला आहे. आवरून आम्ही निघणारच आहोत. मग माझेही आवरता ना? आधी पटकन आमचे आवरतो, म्हणजे तुमचे आवरायला आम्ही आलोच. तुम्ही बसा. पायल सगळीकडे पाहत होती. मोठ्या उत्साहाने कामे सुरू होती. पाहुण्या पायलला बघून जात होत्या. त्यांनाही पायलला पाहण्याची उत्सुकता होती. 3 दिवस कोणती मुलगी होती दादासाहेबांबरोबर? ती ठीक आहे ना? पायलला बघून घेत होत्या त्या बायका. पायललाही ते समजत होते. थोड्याच वेळात बायजा पायलला म्हणाली, तुम्हासनी अक्कासाहेब बोलवित्यात. कुठे? चला माझ्या संग. पायल उठली. ती बायजा मागे जाऊ लागली. 2-4 खोल्या ओलांडून दोघी चालत होत्या. उजवीकडे वळाल्या आणि पहिल्याच खोलीत बायजाच्या मागे पायल आत गेली. या, तुमच्यासाठी साडी सिलेक्ट करायची आहे. अक्कासाहेबांच्या तोंडून सिलेक्ट शब्द ऐकून पायल मनोमन समजली. अक्कासाहेबही शिकलेले आहेत. अक्कासाहेबांनी बऱ्याच साड्या तिच्या पुढे केल्या. कोणती आवडते आहे बघा. तुमच्या चॉईसची असू दे. तसे नको, तुम्हाला कोणता रंग आवडतो तो घ्या. जांभळ्या रंगाची आणि सोनेरी काठ आणि बुड्या असलेली साडी तिने पसंत केली. वा, छान आहे ही साडी. आम्हालाही हीच आवडली. असे करा, हा ब्लाऊज जरा घालून बघा. लूज होईल तुम्हाला. किती लूज होतोय ते बघून 5 मिनिटात स्टिच करून देते. पायलने ब्लाऊज घालून दाखविला. अक्कासाहेबांनी व्यवस्थित बघितला आणि बोलल्याप्रमाणे 5 मिनिटात त्यांनी स्टिच मारून दिली आणि त्यानंतर त्यांनी पायलला साडी नेसवली. अगदी चापून चोपून. तिच्या गोऱ्या रंगाला जांभळा रंग छान उठून दिसत होता. तिच्याकडे बघत अक्कासाहेब म्हणाल्या, नऊवारी साडीवर तुमच्या केसांचा स्टेप कट शोभत नाही. आम्ही काही करू का वेगळे? जरूर करा, मलाही त्यामुळे वेगळे वाटेल. अक्कासाहेबांनी शेल्फमधून एक बॉक्स बाहेर काढला. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पिन साकडे होते, रबर होते. त्याचा उपयोग करून सर्व केस व्यवस्थित मानेवर बांधून घेतले आणि त्यांच्याजवळ असलेल्या रेडीमेड हेअरस्टाईल लावून त्यांनी अंबाड्याप्रमाणे सर्व बसविले. त्यावर छान अशी फुलांची वेणी आणि गजरे माळले. पायलला समोर धरीत त्या म्हणाल्या, आता हेअरस्टाईल शोभते. आता फक्त एकच. त्यांनी पायलची लहान टिकली काढली, त्याऐवजी मोठी टिकली लावली. त्याचवेळी आईसाहेब तेथे आल्या. पायलला पाहून त्या म्हणाल्या, अरे वा, याही वेशभूषेत छान दिसता आहात तुम्ही. अगदी आमच्यातल्या वाटता. थँक्स आईसाहेब. फक्त एक कमी आहे. ती कोणती? पायलने विचारले. या सर्व साजशृंगावर ठसठशीत अलंकार पाहिजेत. अगदी माझ्या मनातले बोललात आईसाहेब तुम्ही. अक्कासाहेब म्हणाल्या. तर मग ती कमीही दूर करूया म्हणत आईसाहेब त्या खोलीच्या बाहेर गेल्या. 5च मिनिटात त्या परतल्या. तेव्हा त्यांच्या हातात 2 डब्बे होते. ते अक्कासाहेबांकडे देत त्या म्हणाल्या, यातले जे पाहिजे ते घाला त्यांना. अहो, पण मला दागिने म्हणजे? पायल संकोच करत बोलली. आता तुम्ही काही म्हणायचे नाही. आम्ही तुम्हाला सजू तसे तुम्ही सजवून घ्यायला पाहिजे. अक्कासाहेब हसत म्हणाल्या. पायल ते दागिने बघून आश्चर्यचकित झाली होती. एवढे दागिने, तेही घरात? आपल्या आईचे दागिने जे काही आहेत ते लॉकरमध्येच असतात. विशेष कार्यक्रम असला तरच 2 दिवसांसाठी घरी आणतात आणि पुन्हा लॉकरमध्ये. इथे डब्यात, तेही घरात. तिला आश्चर्य वाटत होते. ती त्यातून भानावर आली जेव्हा अक्कासाहेब एक मोठा हार तिच्या गळ्यात घालीत होत्या. अक्कासाहेब, हा हार खूप मोठा आहे. लहानसं काहीतरी घाला. तुम्ही शांत बसा, मी योग्य ते घालते. त्यानंतर गळ्याजवळची ठुशी आणि त्या दोघांच्या मध्ये 5 पदरी श्रीमंती हार. अक्कासाहेब, माझ्या गळ्याला एवढे ओझे पेलण्याची सवय नाही. पायल हसत म्हणाली. आजचा दिवस सहन करावे लागणार. आणि एक सांगू, बायकांना कधी सोन्याचे ओझे होत नाही. आमच्याकडे बघा, केवढे सोने घातले आहे आम्ही. तुम्हाला सवय झाली असेल, तुम्हालाही होईल. अक्कासाहेबांनी तिच्या कानातल्या लहान रिंगामध्ये सोन्याचे झुमके घातले. त्यांनी बायजाला हाक मारली. बायजा, रामूला सांग कासारणीला लगोलग घेऊन यायला. सांगतो जी म्हणत बायजा खोलीतून बाहेर पडली. पायलचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आरशात स्वतःच्या प्रतिबिंबाला पाहून तिला खूप आश्चर्य वाटत होते. ती पुन्हा पुन्हा मनाला प्रश्न करीत होती, ही मी आहे? एवढी वेगळी, एवढी सुंदर?
तिला आरशात स्वतःचे रूप वारंवार पाहताना अक्कासाहेब म्हणाल्या, पायल दृष्ट लागेल आमच्या आरशाला. पायल ओशाळली. ती म्हणाली, अक्कासाहेब मला स्वतःला ओळखता येईना. केवढा हा बदल. खरंच तुमच्यात बराच बदल दिसतोय, पण तुमच्यातला हा बदल इथे सर्वांना आवडेल. अक्कासाहेब कासारीण आलीये, बायजा म्हणाली. घेऊन ये तिला आतमध्ये. बायजाच्या मागे असणारी कासारीण पुढे आली. यांच्या मापाच्या बांगड्या काढा. पायलकडे बोट करीत अक्कासाहेब म्हणाल्या. माझ्या मापाच्या? अक्कासाहेब आता बांगड्या नकोत मला. तुमच्या या वेशभूषेला हातभर बांगड्या पाहिजेत, नाहीतर अर्धवट होईल. हातभर? बरं बरं, थोड्या घालूया. पायल तयार झाली. ती कासारणीसमोर जाऊन बसली. जरा सैल घाला बांगड्या, पायल म्हणाली. कंच्या घालू? त्या लाल घालू का या हिरव्या घालू? दोनच रंग आहेत? अक्कासाहेबांनी विचारले. यांच्या मापाच्या दोनच हायती. लालपेक्षा हिरव्या असू दे. होय ना पायल? पायलने होकारार्थी मान हलवली. अक्कासाहेबांनी दागिन्यांच्या डब्यातून पाटल्या, बिलवर तोडे काढले आणि हिरव्या बांगड्यांमधून तेही हातात चढवले. अक्कासाहेब हे जास्तच होते आहे. काही जास्त नाही. बांगड्या घालून झाल्या. पायलच्या गोऱ्या हातात हिरवा रंग छान दिसत होता. तोडे, पाटल्या, बिलवरमुळे तर हाताला शोभा आली होती. पायल उठली. अजून काही राहिले नाही ना? आता काही नाही, फक्त कासारणीला नमस्कार करा. आमच्याकडे बांगड्या घालणाऱ्यांना वाकून नमस्कार करण्याची पद्धत आहे. करते हा म्हणत पायलने कासारणीला आणि अक्कासाहेबांना नमस्कार केला. असू दे म्हणत त्यांनी आशीर्वाद दिला. कासारीण निघून गेली. चला आता बाहेर जाऊया. बघा तरी सर्वांच्या प्रतिक्रिया. 2 खांद्यांवरून पदर लपेटून बाहेर आली पायल. प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळत होत्या. ती जेव्हा आईसाहेबांच्या समोर आली तेव्हा त्यांनी तिला आपल्या मिठीत घेतले. भारावून त्या म्हणाल्या, पायल फार सुंदर दिसता आहात तुम्ही, अगदी खानदानी घराण्यातल्या. त्यांच्या कौतुकाने पायलला आनंद झाला. खरेच आईसाहेब? शपथ घेऊन सांगते, एकदम खरे. आईसाहेबांना माहिती होते पायलचे लग्न ठरलेले आहे, तरी त्यांच्या मनात येऊन गेले, आपल्या सूरजने हिला का पसंत केले नाही? केवढी चांगली मुलगी आहे, शिकलेली असूनही जरासुद्धा गर्विष्ठपणा नाही. आईसाहेब कसला विचार करता? पायलने विचारले. अगं, आज तू आमच्याबरोबर पालखी पूजण्यात भाग घे. हो नक्की घेईन. मी केलेल्या उपवासाचे सार्थक तरी होईल. बरे, मी माझ्या फ्रेंड्सना माझा न्यू लुक दाखवून येऊ? जा, पण लवकर या. 10-15 मिनिटात निघायचे आहे. ठीक आहे. पायल बाहेर आली. आत्तापर्यंत बाहेरच्या सोप्यावरची गर्दी कमी झाली होती. पुरुष मंडळी देवळाकडे गेली होती. पायल समोरच्या वाड्यात गेली. तेथे प्रवेश केला. हॉलमध्ये तिचे सगळे मित्र बोलत बसले होते. साहेब, तुम्हासनी बोलवलंय, पायल म्हणाली. कोणी बोलवले आहे? धाकल्या सरकारांनी. कुठे? देवळात. चला की माझ्या संग, दावते तुम्हासनी. उठा रे, निघूया. आणि मग पायलला हसू आवरेना. ती जोराजोराने हसू लागली. तिच्या हसण्याचा आवाज ओळखून सोनल ओरडली, पायल, पायल तू? कोरसमध्ये आवाज आला. अगं ओळखलेच नाही, किरण तिचा हात धरीत म्हणाला. आणि काय ग, भाषाही शिकलीस की? आदिनाथ म्हणाला. मला वाटतं मागच्या 3 दिवसांचा परिणाम आहे हा. खरेच आहे, 3 दिवस नाही, पण जेवढी भाषा कानांवर पडली ती हीच, पायल म्हणाली. अगं पण काय हा अवतार केलास? कोणी तुला डॉक्टर तरी म्हणेल का? सोनल कपाळाला आटी घालत म्हणाली. ए पायल, छान दिसतेस ग, मराठी पिक्चरची हिरोईन वाटतेस, वैभव म्हणाला. हो, खेड्यातली, सोनल पुन्हा म्हणाली. असू दे ग आजचा दिवस, पायल म्हणाली. आणि काय हे दागिने, अगदी दागिन्यांनी मडलीस की, सोनल म्हणाली. होय ग, मी सुद्धा अक्कासाहेबांना म्हणाले होते, पण त्यांनी ऐकलेच नाही. मग पायलचा हात हातात घेत सोनल म्हणाली. पायल, केवढ्या या बांगड्या घातल्यास, त्याही हिरव्या? अगं, हिरव्याच बांगड्या माझ्या मापाच्या होत्या म्हणून. पायल, माझे खरे मत सांगू? वैभवने विचारले. सांग बाबा, सांगून टाक. एकदम ब्युटिफुल दिसतेस, वैभव म्हणाला. थँक्यू. थांब जरा, मी माझा हँडीकॅम घेऊन येतो, तुझे हे लुक्स शूट करतो. वैभव, फोटोही काढ, पायल म्हणाली. ओके, आलोच. देवीदास, किरण, वैभव, आदिनाथ सगळ्या मित्रांना पायलची वेशभूषा आवडली होती. सोनलचेच तोंड वाकडे झाले होते. सोनल मनोमन विचार करीत होती, या पायलला जरा जास्तच पुळका आला आहे या गावचा. पायलला अशा अवतारात बघून सूरजला वाटणार, मी का नाही नेसली साडी? म्हणजे उफ, पायलला आता सांगायचे तरी कसे? बाई ग, तुझ्या अशा वागण्याने माझी कोंडी होते. तिलाही समजत नाही का? सूरजच्या घरच्या सगळ्यांना आणि खुद्द सूरजला सुद्धा आज पायलचे कौतुक वाटेल. आपल्यापेक्षा सगळे तिलाच भाव देतील. सोनल, अगं मी जेव्हा आरशात पाहिले ना, स्वतःला ओळखले नाही, पायल म्हणाली. ओळखणार कशी स्वतःला? हा असला अडाणीपणा केलास.
खरे म्हणजे तुला समजतच नाही कुठे कसे वागायचे. अगं अशी वैतागतेस का? अक्कासाहेबांनी विचारले. मी हो म्हणाले. तूच सांग, नाही तरी कसे म्हणायचे? मी असते तर चक्क नाही म्हणाले असते. मला नाही ग कोणाचे मन दुखवायला आवडत. आणि हा असं गावठीपणा आवडतो? ए सोनल, असे का म्हणतेस? खरेच वाईट दिसते का मी? नाही ग, छान दिसतेस, किरण म्हणाला. वैभव कॅमेरा घेऊन आला. प्रथम त्याने तिचे फोटो काढले, नंतर शूटिंग केले. सगळे मित्र पायलचे कौतुक करतात हे बघून सोनल मनोमन जळफळली. वैभव पुरे, चला देवळात जायचे आहे. सुरत सांगून गेलाय, देवळात वेळेवर या. मला अक्कासाहेब आणि आईसाहेबांनी सांगितले आहे, पालखीची पूजा कर. वैभव प्लीज तेव्हा व्यवस्थित घे शूटिंग. आणि किरण, तू माझ्या कॅमेऱ्याने फोटो घे भरपूर. मी देते आणून कॅमेरा तुला. यू डोंट वरी, मी तुझे सर्व व्यवस्थित कव्हर करेन, वैभवने सांगितले. पायलने आतून जाऊन कॅमेरा आणला, किरणकडे दिला. सगळे वाड्याबाहेर पडले. मी आलेच सांगून आईसाहेबांना, पायल म्हणाली आणि ती समोरच्या वाड्यात गेली. पाहते तर आईसाहेब वगैरे सगळे निघण्यासाठी तयार झालेले. वेळेवर आलात, निघायचे आहे आता. आम्ही सगळेच निघतोय. चला मीही तुमच्याबरोबर येते. तिने पाहिले, पूजेची सगळी तयारी दिसत होती. बायकांच्या हातात सजवलेल्या पाण्याच्या कळशा, फुलांच्या हारांच्या टोकऱ्या, आरतीची ताटे, एका ताटात देवीसाठी घेतलेली साडी चोळी, नैवेद्याची ताटे आणि इतर काही बाई होते. सगळे वाड्याबाहेर पडले. समोरच्या वाड्यातून सोनल आणि इतर सर्व मित्रही बाहेर पडले. सर्वजण देवळाकडे चालू लागले. गावातून जाताना लक्षात येत होते, आज हे नेहमीचे गाव नाही, गावात जत्रा आहे हे गर्दीवरून लक्षात येत होते. रस्त्यावर जाणाऱ्या या घोळक्याकडे बघून लोक मुजरा करीत होते. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.